हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला मी सांगते. त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याचा एक गोळा, लागेल तसं पाणी टाकून त्याचा गोळा बनवून घेऊ. त्यानंतर मी त्याचा गोळा बनवून घेते आणि त्यानंतर ते तेलाने चुरायचं आहे. वरून तेल टाकलं, मी आतमध्ये तेल नाही टाकलं, वरून तेलाने चुरून घेऊ. आज अचानकच मोमोज बनवायचा विचार आला, तर घरात काहीच साहित्य नव्हतं. फक्त कोबी होती, पत्ताकोबी होती आणि काहीच नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे गाजर पण नाही आणि शिमला मिरची पण नाही आहे. तर मी कमी साहित्यातच मोमोज बनवले आहे. अचानक मी राहते बाहेरगावी आणि बाहेरगावी राहत असल्यामुळे आमचं म्हणजे भाजीपाला आणायला 10 किलोमीटर जावे लागते. त्यामुळे मी आता कमी साहित्यातच बनवणार आहे, जे माझ्या घरी उपलब्ध आहे. तर तुम्ही वेळ आली तर असे बनवू. त्यासाठी मी आता तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकलेले आहे मिरचे, कांदा चिरून 2 कांदे मोठे चिरलेले होते मी बारीक, ते टाकून घेतले. थोडंसं अद्रक आणि लसूण पण बारीक बारीक चिरलेला होता, तो पण टाकला. आणि आता शेवटी पत्ताकोबी टाकली त्यामध्ये. आम्ही राहतो बाहेरगावी, तर वेळेवर कुठून काय आणणार आहे म्हणून तर कमी साहित्यातच बनवते. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलं आहे ब्लॅक पेपर आणि मीठ आणि हळद पण टाकायची. बाकी दुसरं काही टाकलेलं नाही आहे. मला मोमोज खूप आवडतात. तुम्हाला आवडता का? कमेंट करून नक्की सांगा. तर घरी मला बाजारचे आवडत नाही, पण घरी बनवलेले खूप आवडतात. त्यामुळे माझी आई म्हणते मला की मोमोज बनव. आज मी म्हणजे साधे मोमोज केले आहे ना, फ्राईडवाले नाही केले. तर माझ्या मम्मीला फ्राईड मोमोज आवडतात, तर ते पण एकदा त्यानंतर मी आता गोळा बनवून घेत आहे. ते सारण आपलं तयार आहे, तर थोडा वेळ थोडंसं कडक येतपर्यंत ते करायचं. मी लहानची पाती लाटून घेत आहे. सारण थंड होऊ द्यायचं. मी थंड होऊ दिलं आहे 5-10 मिनिट थंड होऊ द्यायचं. कारण ते गरम गरम भरलं तर कसं प्लेटमध्ये एका काढून ठेवलं तर ते लवकर थंड होते. तर मी खूप मोठे मोठे मोमोज करणार आहे, छोटे नाही. कारण घरगुतीच आहे, कोणाला सर्व करायचे नाही, तर मी मोठे मोठेच करत आहे. त्यामुळे पाती पण मी थोडी मोठी बनवली आहे. तुम्ही वाटीने ते काठं काढून घेऊ शकता त्याचे आणि छोटे बनवू शकता. मी खूप मोठे बनवणार आहे, तर मी मोठेच बनवत आहे. त्यामुळे अशा प्रकारे मोदकसारखे बनवून घ्यायचे आणि वरचा भाग काढून घ्यायचा. वेगवेगळ्या प्रकारचे करता येते, पण मी गोलच बनवलेले आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे बनवून. त्यानंतर मी पाणी पण उकळायला ठेवलं होतं. त्यानंतर आता बघा, अशा प्रकारे आपले मोमोज तयार आहे. आणि आता मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे आणि तेल लावून घेऊया. एका भांड्याला तेल लावून घेतलं आहे चाळणीला. त्यानंतर तेल लावल्यानंतर मी त्यामध्ये मोदक ठेवत आहे, गॅस लावून गरमच याच्यामध्ये. आणि आता आपण काढून बघूया की मोमोज कसे झाले. मोदकचा आकार असल्यामुळे वारंवार मी मोदकच त्यांना शब्द येत आहे, पण मोमोजच बघूया. खूप छान झालेले आहे. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, प्लीज नक्की लाईक करा. बघा, मी अशा प्रकारे मोमोज काढून घेतले. रेसिपी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बघून घ्या.